येत्या काही दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकला चलोरीची स्पष्ट भूमिका घेतली आहे। इतकी वर्ष आपण सगळ्यांना हरवलं, मात्र आता शेवटची लढाई आपल्या मित्राशी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती बैठक झाली। या बैठकीला आमदार, खासदार, शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते। त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतलाय आणि आमदार मंत्र्यांच्या बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे त्यावरती एक नजर टाकूयात। करो या मरोचं आवाहन उद्धव ठाकरेंनी दिलेले आहे। 50 वर्षात सर्वांशी झुंज दिली, काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा आपले नातेवाईक किंवा सोडून गेलेले गद्दार, आपण सगळ्यांना हरवलं। शेवटची लढाई मित्राशी, याला आपण गाडलं तर आपण सर्वश्रेष्ठ ठरू, असं म्हणाले उद्धव ठाकरे। मी 2 प्रकारचे शिवसैनिक पाहिले, एक मर्द आणि दुसरा घायाळ झालेला शिवसैनिक। मराठा मोर्चात ओढवलेल्या वादामुळे मला शिवसैनिक घायाळ झालेला दिसला। आता ही उदासीनता झटका आणि पुन्हा उत्साहाने मराठा मोर्चात सामील व्हा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलंय। नवीन पटनाईक यांना भाजपनं संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी भाजपला अंगावर घेतल्यानं पक्ष टिकला, असं देखील कौतुक त्यांनी केलेलं आहे। तामिळनाडूत जयललिता जेलमध्ये जाऊन आल्या, पण आता आजारी असताना देखील त्यांचा पक्ष एकजूट आहे, असं उदाहरण देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं। बिहारमध्ये लालूंनी एवढा भ्रष्टाचार करून देखील जनतेनं त्यांना निवडलं, तर आपण कुठं कमी पडतोय? एकटे लढण्यास तयार रहा। दरम्यान संजय राऊत यांनी याबद्दलचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील असे संकेत दिलेले आहेत। कालची बैठक पार पडल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊयात। पक्ष संघटनेच्या कामासंदर्भात बैठक होती। काही गोष्टी गोपनीय असतात, त्या गोपनीय राहू द्या। काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आमच्यातच राहू द्या। फक्त एकच प्रश्न आहे, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती होणार का? या संदर्भात चर्चा झाली, पण स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी या संवाद साधतील। दुसरीकडे युती व्हावी ही भाजपची इच्छा असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। जिल्ह्यातल्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून त्या जिल्ह्याच्या युतीचा सर्वांगीण विचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। युती महाराष्ट्रातून करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपरिषदा निवडणुकीमध्ये काही अडचणी असतात, पण जिल्हा स्तरावर ही युती करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांना आणि नेत्यांना सूचना केल्या, पण प्रामुख्याने शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती व्हावी अशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। भाजपकडून सातत्यानं मुंबई पालिकेत माफिया राज सुरू असल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनीच लोकांसमोर सत्य मांडावं, ती त्यांची जबाबदारी आहे, असं लेखी पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना दिलंय। त्यानंतर अजय मेहता यांनी महापौर बंगल्यावरती जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली। या चर्चेत नेमकं काय झालं याचा तपशील कळू शकलेला नाही, पण शिवसेना आणि भाजपत वाढती दरी शिवाय माफिया राजचा आरोप यावरून चर्चा झाल्याची शक्यता आहे। आणि या मुद्द्याबाबत महापौर स्नेहल आंबेकर आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आम्ही जाणून घेतली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारीचे नेते म्हणून आयुक्त असतात आणि त्यांनी या चर्चेमध्ये काय तथ्य आहे? काही जणांनी आरोप केलेले आहेत की ज्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इतिहास आहे 125 वर्षापेक्षा अधिक, आणि प्रथमतःच कोणीतरी इथे माफिया किंवा दलालांचं राज्य असं म्हटलं गेलेलं आहे, तर ह्याच्यात काय तथ्य आहे की नाही आहे? हे आयुक्तांनीच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य त्यांचे असलेले त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं। G+1 सेक्टर सोडून ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाले त्या ठिकाणी कारवाई करावी, त्या कारवाईला शिवसेना समर्थनच करेल। आणि मुंबई शहरातील खड्डे असतील, मुंबई शहरातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याचं खापर शिवसेनेवर फोडायचं ही एक राजनीती आणि षडयंत्र चाललेलं आहे, ते कुठेतरी थांबावं। त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीची भूमिका यात स्पष्ट करावी आणि जर मुंबई शहरात जर कारवाई झाली तर त्याची संपूर्णतः जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची असेल, तर शिवसेनेची जबाबदारी नसणार।
तेव्हा एकीकडे शिवसेना भाजपचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपवरती गंभीर आरोप केलेले आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावरती मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल नवाब मलिक यांनी केलाय. आशिष शेलारांना MCA निवडणुकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना भाटी यांनी धमकावल्याचा आरोप मलिक यांचा आहे. तसंच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि 1993च्या बॉम्बस्फोटानंतर फरार झालेल्यांपैकी एक अशी भाटी यांची ओळख असल्याचं देखील मलिक यांनी सांगितलं. किरीट सोमय्या माफिया मुक्त करायचा वारंवार घोषणा करत राहत आहे, पण भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रभर जी गुंडांची टोळी आहे त्या सर्वांना पक्षात घेत आहे. खोखायत गुंड दाऊद इब्राहिम यांचा टोळीचा गुंड रियाज भाटी हा भारतीय जनता पक्ष मुंबई कार्यकारिणीचे सदस्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंड टोळी सोबत घ्यायची आणि गुंडांच्या जोरावर महाराष्ट्र काबीज करायचा हा कट कारस्थान महाराष्ट्रात चालणार नाही. आणि मलिक यांच्या या आरोपावरती भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूयात. मलिक यांच्या आरोपांवरती भाजपनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. रियाज भाटीशी भाजपचा कोणताही संबंध नाही, सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. शरद पवार यांनीच भाटीला MCAच्या एका विशेष समितीवरती घेतलं होतं असा उलटा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे मलिक यांनी शरद पवार यांच्याकडूनच अधिक खुलासा मागावा असंही भंडारी यांचं म्हणणं आहे. सोबतच खोटे आरोप केल्यास मलिक यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल करू असंही मलिक यांनी म्हटलंय. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या इन्कम टॅक्स ऑफिस शेजारी एका चालत्या मारुती कारला आग लागली. काल रात्रीची ही घटना आहे. सुदैवाची बाब म्हणजे या कारमधून दोघांची सुखरूप सुटका केली गेली आहे. मात्र या आगीनं अचानक का पेट घेतला याचं कारण मात्र कळू शकलं नाही. नवी मुंबईतील इंडिया कावासाकी डीलरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना भरपाई मिळाली आहे. गुन्हे शाखेनं फसवणूक झालेल्या 11 ग्राहकांना सुपर बाईक्स परत मिळवून दिल्या आहेत. या सर्व ग्राहकांनी सीवूड्समधील इंडिया कावासाकी इथल्या अधिकृत डीलर असलेल्या SNK शोरूम मधून सुपर बाईक्स बुक्स केलेल्या होत्या. 3 लाखापासून ते 18 लाख रुपयांपर्यंतच्या या बाईक्सचा यात समावेश आहे. पण डीलर सत्येन करंदीकर यानं ग्राहकांकडून तब्बल 1,18,71,660 रुपये घेऊन देखील त्यांना गंडा घातला. बाईक्स न देताच तो शोरूम बंद करून फरार झाला होता. याची तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर करंदीकर विरोधात गुन्हा दाखल करत ग्राहकांना त्यांच्या बाईक्स परत मिळवून देण्यात आल्या. वळत पुढच्या बातमीकडे. सत्तेवरती येताना भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईकरांना टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारातून हाती आलेल्या कागदपत्रांनुसार मुंबईकरांची टोलमधून कधीही मुक्तता होण्याची शक्यता नाही हे स्पष्ट झालंय. टोलचा झोल मिटवण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या आधीच्या आनंद कुलकर्णी आणि नंतरच्या सुमित सलीक या समितीचा अहवाल अजूनही राज्य सरकारनं स्वीकारलेला नाही. शिवाय जो अहवाल हाती आलाय त्यानुसार मुंबईच्या प्रवेशासाठीचा टोल रद्द करायचा असेल तर राज्य सरकारला सुमारे 14,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई MEPला द्यावी लागेल. याबद्दल अधिक माहिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बातमी पुण्यातून. पुण्यातील चतुशृंगी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत महिलेला अटक केली आहे. या महिलेच्या चौकशी दरम्यान 10 घरफोडीचे गुन्हे देखील तिनं कबूल केलेत. लक्ष्मी संतोष अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे असं या महिलेचं नाव असून ती मूळची साताऱ्याची आहे. तिच्याकडून 323 ग्रॅम सोन्याचे दागिने, 500 ग्रॅम चांदीचे दागिने असा तब्बल 11,17,000 रुपये किमतीचा मुद्देमालही मिळालाय. तिनं 10 वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये हे दागिने चोरलेले होते. लक्ष्मी आधी काम करणाऱ्या बहाण्यानं पाहणी करायची आणि रात्री घरफोडी करून पसार व्हायची. याआधी तिनं 16 महिन्यांची शिक्षाही भोगली आहे.
भूपेंद्र वीरा हत्या प्रकरणातला अंडरवर्ल्डचा समावेश असण्याची शक्यता असल्यानं याचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे आता सोपवण्यात आलाय. भूपेंद्र वीरा आणि काँग्रेस नगरसेवक रजाक खान यांच्या वादाची सुरुवात 2010 साली झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार रजाक खाननं भूपेंद्र वीरा यांच्या मालकीचं झेरॉक्सच्या दुकानावरती कब्जा केला होता. त्यानंतर भूपेंद्र यांनी रजाक खानच्या सर्व अनधिकृत जागांबद्दल माहिती उघड केली. त्यामुळे रजाक यांना 150हून अधिक जास्त नोटीसा आल्या. याचाच राग मनात धरून रजाक खान आणि त्यांचा मुलगा अमजद खाननं भूपेंद्र वीराची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच अमजद खाननं या हत्येची कबुलीही दिली आहे. बातमी मनोरंजन विश्वातून आहे. मुंबईत 18व्या मामी फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. पुढचा आठवडाभर मुंबईत विविध भाषिक तसंच आंतरराष्ट्रीय सिनेमांचा जागर सुरू राहणार आहे. 8 दिवसात तब्बल 175 सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फेस्टिवलमध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचा पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेल्या अ डेथ इन द गुंज या सिनेमानं या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. दरम्यान या फेस्टिवलच्या निमित्तानं गिरगावच्या ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये कलाकारांची मांदियाळी जमली होती. बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, आमिर खान, श्याम बेनेगल, आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेकांनी या फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. ए दिल है मुश्किल सिनेमावरून सुरू झालेल्या वादात काही जण करण सोबत उभे राहिले तर अनेकांनी गप्प राहणंच पसंत केलं. महागाईच्या झळांमध्ये होरपळणाऱ्या मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. आता दरवर्षी दिवाळी आली की धडकी भरवणारे सुक्या मेव्याचे भाव यंदा स्थिर आहेत. बदाम, पिस्ता, मनुके, खजूर, जर्दाळू आणि अक्रोड यांच्या दरात तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15% कपातच झाली आहे. जागतिक बाजारात मंदी आल्यानं ही कपात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान एका सुका मेव्याचे दर जरी कमी झाले असले तरी बाजारात ग्राहकांची गर्दी तशी कमीच आहे.